ओढ आवडीची पुरविना बाळकाचे, तेव्हा कैसे ते माऊली जाना काशासाठी व्याली. वत्साची आसे धेनू धावेना गोरसे, तुका म्हणे घरी बाळ टाकिले वानरी. आपल्या बाळाची इच्छा जर त्याची आई पूर्ण करीत नसेल तर तिला आई तरी कशासाठी म्हणावी. तिने या मुलाला कशासाठी जन्म दिला. वासराच्या आशेने दूध देण्यासाठी प्रेम भरीत होऊन गाय जर धावत नाही तर ती आई कसली. तुकाराम महाराज म्हणतात, नेहमी पोटाशी वागवणारी वानरी त्याला घरी ठेवून आली तर ती आई कशी काय म्हणता येईल. भक्तांची साकडी सोयी सोशी देऊ, त्यापाशी केशव सर्व काळू. जये ठाई कीर्तन वैष्णव करीती, तेथे श्रीपती उभासी. तुका म्हणी देव सर्वा ठाई झाला, भरुणी वरला पांडुरंगू. हा देव आपल्या भक्तांची संकटे स्वतः शोषित असतो आणि सतत त्यांच्या जवळच राहतो. ज्या ठिकाणी वैष्णव लोक कीर्तन करतात तेथे हा श्रीपती सतत उभा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव सर्व ठिकाणी व्यापून राहिला आहे. हा पांडुरंग सर्वत्र भरून उरला आहे. तुझी या नामाचा विसर न पडावा, ध्यानी तो राहावा पांडुरंगू. सांगितला मंत्र श्रीराम नामाचा, सर्व काळ वाचा हेचे बोले. उफराटी नाम वाल्मिक बोलिला, तोही वंदे केला नारायणी. तुका म्हणे मज तुझाची भरवसा, धावून या कैसा येशी देवा. देवा, तुझ्या नामाचा मला कधी सुद्धा विसर पडू देऊ नको. तू नित्यपणे माझ्या ध्यानात राहावा. मला या श्री राम नामाचा मंत्र सांगितला आहे. माझी वाणी सदा सर्व काळ त्याचेच गीत गाईल. वाल्मिक ऋषी राम हे नाम मरा असे उफराटे बोलत राहिले तरी त्या नारायणाने त्यांना वंदनीय केले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तुझाच एक भरवसा आहे. तू माझ्यासाठी कसा धावून येशील. अवघ्या पातकांची मी एक राशी, अवघा तू होशी सर्वोत्तम. जैसा तैसा लागे करणे अंगीकारू, माझा सर्व भारू चालविणे. अवघेची मज गिळलेले काळी, अवघीच बळी तुझे अंगी. तुका म्हणे आता खुंटला उपायू, अवघेची पायू तुझे मजू. देवा, मी तर साऱ्या पातकांची राशी आहे, पण तू मात्र सर्वपणे अगदी सर्वोत्तम आहेस. मी आता जसा आहे तसा तू माझा स्वीकार केला पाहिजेस आणि माझा सर्व भार तूच चालवला पाहिजेस. काळाने मला सर्वस्वी गिळून टाकले आहे, त्यामधून सोडवण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्याच अंगी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्व उपाय आता खुंटले असून मला सर्व आधार तुझ्याच फक्त पायांचा उरला आहे. मूर्तिमंत देव नांदतो पंढरी, हेरते दिगांतरी प्रतिमा रूपू. जाऊन यावना करावे कीर्तन, मानुनी पाशानू विठ्ठल रूपू. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाऊ, भावासाठी देऊ शीघ्र उभा. पंढरपुरामध्ये मूर्तिमंत असा देव नांदतो आहे आणि इतरत्र मात्र दिशांतराने प्रतिमा रूपात आहेत. पाषाणालाच विठ्ठल मानून वनामध्ये जाऊन खुशाल कीर्तन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, मुख्य म्हणजे आपल्या मनात भाव पाहिजे. ज्याच्याजवळ निश्चिम भावभक्ती आहे त्याच्यापाशी देव ताबडतोब उभा असतो. धरिल्या देहाचे सार्थक करीनो, आनंदे भरिनो तिन्ही लोक. लावीन निशान जाव या वैकुंठा, माझविन पेठा कीर्तनाच्या. नामाची या नौका करीन सहस्रवरी, नावाडा श्रीहरी पांडुरंग. भाविक होई ते धरारे यावाका, म्हणे दास तुका शुद्ध याती. त्रैलोक्यामध्ये आनंदाचे साम्राज्य पसरवून मी जो हा ध्येय धारण केला आहे त्याचे सार्थक करीन. वैकुंठ लोकामध्ये जाण्यासाठी मी निशाण लावीन आणि हरिकीर्तनाच्या पेठा सर्वत्र वसवीन. नामाच्या हजारो नौका मी तयार करीन आणि माझा नावाडी प्रत्यक्ष हा पांडुरंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भाविक जन हो, येथे थोडा धीर धरा. याप्रमाणे मी शुद्ध जातीचा बोलत आहे. अनुसरी त्यासी फिरोनेदी मागे, राहे समागमी अंगसंगी. अंगसंगी असे कर्म साक्ष देऊ, जैसा ज्याचा भाऊ तैसा राही. फळ पाखी देव देतील प्राणी, तुका म्हणे नाही सवे काही. जो या भगवंताला अनन्यपणे शरण जातो त्याला तो कधी आपल्यापासून दूर होऊ देत नाही. तो आपल्या भक्तांच्या समागमे अंगसंगाने सातत्याने राहतो. कर्म साक्षीत्वाने हा देव सर्वांच्या अंतकरणामध्ये असतोच, परंतु ज्याचा जसा भाव असेल तसेच त्याला फळ मिळते. ईश्वर मात्र सर्वांच्या हृदयामध्ये समपणानेच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्राण्यांना देव कर्माप्रमाणे
परिणामी अंती फळे देईल, त्याशिवाय बरोबर दुसरे काही येणार नाही. संसारी असता हरिनाम घेसी, तरीच उद्धरशी पूर्वजेशी. अवघीच इंद्रिय न येतील कामा, जिव्हे रामनामा उच्चारी वेगी. शरीर संपत्ती नव्हे रे आपुली, भ्रांतीची सावली अवघी व्यर्थू. तुका म्हणी सार हरिनाम उच्चारू, हे रवी रझारू हरिविनू. संसारामध्ये असताना तू जर श्रीहरीचे नाम घेतलेस तर पूर्वजांसकट तुझा उद्धार होईल. शेवटी तुझी सर्व इंद्रिये काही कामाला येणार नाहीत. म्हणून जिभेने रामनामाचा सतत वेगाने उच्चार कर. शरीराची संपत्ती ही काही आपली स्वतःची नाही, ती सावलीसारखी आहे, सर्व भ्रांती आहे आणि व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांचे सार या भगवंताच्या नामाचा उच्चार करणे हेच आहे. एरवी श्रीहरीशिवाय फुकट या जन्म मृत्यूंची येजा मात्र होऊन जाईल. सावळे सुंदर रूप मनोहरू, राहो निरंतरू हृदय माझे. अनिक काही इच्छा मा नाही चाडू, तुझे नाम गोडू पांडुरंगे. जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझू, आम्हाशी सहजू द्यावे आता. तुका म्हणी तुझ ऐसे दयाळू, धुंडिता सकळू नाही आम्हा. देवा, तुझे हे सावळे सुंदर मनोहर रूप मन हरण करणारे आहे. तेच रूप माझ्या हृदयामध्ये निरंतर राहू दे. याशिवाय माझ्या मनाला दुसरी कसली सुद्धा इच्छा नाही आणि कसलीही इतर गोष्टीची जरुरी सुद्धा नाही. हे पांडुरंगा, तुझे नाम अतिशय गोड आहे रे. आम्ही जन्मोजन्मी याचप्रमाणे तुला मागणी मागत आहोत, ती आता सहजासहजी तू दे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या विषयी तुझ्या इतके दयाळू सर्वत्र शोधून सुद्धा सापडणार नाहीत. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. नावडे वैकुंठू क्षराचा सागरू, धरोनी अंतरू राही दासा. सर्व भावी त्याचे सर्वस्वे ही गोडू, तुळशी दळ पोडू करुणी घ्यावी. सर्वस्वी त्याचा म्हणवी विकीला, चित्त द्यावे बोला सांगितल्या. तुका म्हणी भक्ती सुखाचा बांधिला, अनिक विठ्ठला धर्म नाही. या देवाला भक्तांच्या इतके आवडती या त्रैलोक्यामध्ये दुसरे काही नाही. त्याला वैकुंठ किंवा क्षीरसागर सुद्धा आवडत नाही. तो आपल्या दासांच्या अंतकरणामध्ये वस्ती करून राहतो. भक्ताने अर्पण केलेले सर्वच त्याला गोड वाटते. भक्ताने नुसते तुलसी दल जरी अर्पण केले तरी तो कौतुकाने त्याचा स्वीकार करतो. मी सर्वस्वी त्याच्या भक्ताच्या स्वाधीन आहे असे तो नेहमी म्हणतो. तो भक्त जे जे बोलतो त्याकडे लक्ष देतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल भक्तीच्या सुखाचा बांधलेला आहे, तो आणखी काही जाणत नाही. राम कृष्ण गोविंद नारायण हरी, केशवा मुरारी पांडुरंगा. लक्ष्मी निवासा पाहे दिनबंधू, तुझा लागो चंदू सदा मजू. तुझे नामी प्रेम देई अखंडितो, नेने तपव्रतो दान काही. तुका म्हणे माझे हेची गा मागणे, अखंड हे गाणे नाम तुझे. राम कृष्ण गोविंद नारायण श्रीहरी केशवा मुरारी पांडुरंगा. लक्ष्मी निवासा दिनबंधू, मला तुझा सतत छंद लागू दे. मी काही तप व्रत दान इत्यादीपैकी काही जाणत नाही. तुझ्या नामाविषयी मात्र अखंड माझ्या मनामध्ये प्रेम राहू दे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अखंडपणे तुझ्या नामाचेच गाणे मी गात राहावे, हेच माझे तुझ्याजवळ मागणे आहे. हरे तुझे नाम गायीन अखंडू, या विन पाखंडू नेणे काही. अंतरे विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा देई हेचे. तुका म्हणे आता देई संत संगू, तुझे नामी रंगू भरू मना. हे भगवंता, तुझे नाम मी अखंडपणे गाईल. याशिवाय मी आता दुसरे पाखंडी विचार जाणत नाही. नामस्मरणाविषयी अंतकरणामध्ये अखंड विश्वास आहे. मला काया वाचा मनाने तू हेच द्यावेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तू मला संतांची संगत दे. तुझ्या नामाचा रंग माझ्या मनात भरेल असे कर. गावाळाचे ग्रंथी कारे पडा सदा, मिथ्या भेदवादा वागविता. संसार गावाळी पडशी निखळू, झालाशी तू खळू तेने मना. साधन संकटी गुंतशी कासया, व्यर्थ गा पाया माझी गुंती. निर्मळ फुकाचे नाम गोविंदाचे, अनंत जन्माचे फेडी मळू. तुका म्हणे नको करू काही कष्टू, नाम वाचे स्पष्टू हरी बोले. या अशा टाकावानी मूर्ख लोकांच्या ग्रंथांच्या वाचनामध्ये नेहमी का पडता, त्यामध्ये का गुंतून राहता. उगीच खोटे भेदभाव कशासाठी मनात वागवता.
संसाराच्या गबाळामध्ये तू सर्वार्थाने सापडतोस. त्यामुळे मना तू दुष्ट होत चालला आहेस. उगीच नाना प्रकारच्या साधनांच्या संकटात कशासाठी गुंतला आहेस? तू व्यर्थ अपायांमध्ये का सापडला आहेस? निर्मळ असणारे हे गोविंदाचे नाम फुकटचे आहे ते का घेत नाहीस? या नामामुळे अनंत जन्माची पापे नाहीशी होतात. मनातील सर्व मल निघून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू इतर काही कष्ट करू नकोस. आपल्या वाणीने स्पष्टपणे त्या श्रीरामाचे, त्या भगवंताचे, श्रीहरीचे, प्रभूचे नाम घेतले जा. भाव धरिला चरणी म्हणवितो दासू, अहर्निशी ध्यास करीतसे ध्यास हृदयी सकळू. भाव तो सबळू धरिले निशोडू न सोडिते पायू. तुका म्हणे सोयू करी माझी. देवा मी तुझा दास म्हणवित असून तुझ्याच चरणी एकनिष्ठेने भाव धारण केला आहे. रात्रंदिवस मी तुझ्याच ध्यासामध्ये असतो. मी माझ्या हृदयामध्ये सर्व प्रकारे तुझाच ध्यास घेतला आहे. मी तुझ्याविषयीचा भाव बलवान करून मनामध्ये धारण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझे पाय निश्चलपणे धरले आहेत, ते काही सोडणार नाही. तू माझी काहीतरी सोय कर. तुझे नाम गाया न सोपे डवळा, गाऊ कळवळा प्रेमाची या. येईल आवडी जैसी अंतरची, तैसी मनाची कीर्ती गाऊ. माझी मुख नामी रंगो सर्व काळू, गोविंद गोपाळू रामकृष्ण. अबद्ध चांगली गाऊ जैसे तैसे, बाहे बाळ जैसे माय बापा. तुका म्हणे मज न लावी वाकडी, मी तुझे बोबडे बाळकांनी. देवा तुझे नाम गात असताना काही मर्यादाच उरत नाही, कारण प्रेमाच्या कळवळ्याने मी गात आहे. अंतकरणामध्ये जशी आवड निर्माण होईल त्याप्रमाणे तुझ्या नामाची कीर्ती मी गात राहीन. गोविंद गोपाळ रामकृष्ण इत्यादी नामांनी माझे मुख सदा सर्व काळ रंगून जावे. लहान मुल जसे आपल्या आईबापाला हाका मारते त्याप्रमाणेच आम्ही वेडेवाकडे चांगले वाईट गाणे तुझ्यासाठी गाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुझे तान्हे आणि बोबडे बाळ आहे, मला तू काही वाकडे लावू नकोस. आता तुझ मज नाही दुजे पणू, दाखवे चरणो पांडुरंगा. तुझ रूपरेखा नाम गुण नाही, एक स्थान पाही गाव शिव. नावडे संगती तुझ याची, आपुल्या भक्तांची प्रीती तुम्हा. परी आम्हासाठी होशील सगुणू, स्तंभाशी फोडून जयापरी. तुका म्हणी तैसे तुझ काय येऊनी, देई दर्शनू चरणांचे. पांडुरंगा आता तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेदभाव नाही, तू आपले चरण मला दाखव. देवा तुला रूप आकार आणि नाम गुण इत्यादी काही सुद्धा नाही. एक स्थान एक गाव किंवा शिव हे सुद्धा काही नाही. देवा तुला इतरांची संगत आवडत नाही, तुला आपल्या भक्तांची मोठीच प्रीती असते. तरी सुद्धा प्रल्हादासाठी ज्याप्रमाणे खांब फोडून तू बाहेर आलास त्याप्रमाणे आमच्यासाठी सुद्धा तू सगुण रूप धारण करशील. तुकाराम महाराज म्हणतात, तसे तुला काही कमी आहे, तू तुझ्या चरणांचे दर्शन मला दे ना. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायणू, शुद्ध पुण्यो ते एको. शरणागता देव राखे, हे रावाखे विघ्नाचे. तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे लोक हो, तुम्हाला जे करायचं असेल तर हेच करा. उगीच अघोर अशा नरकाला का जाता. ज्यामध्ये भगवंत आहे तेच एक शुद्ध पुण्य असते. शरण आलेल्यांना देव राखीत असतो, इतरांना मात्र विघ्न आणि संकटे फार येतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला मनोभावे लीन होऊन शरण जावे, तेव्हाच त्याचे वर्म आपल्या ध्यानात येईल. हा निक नका करू चेष्टा, व्हाल कष्टा वर पडी. सुखी करा हरिकथा, सर्वथा हे तारिल. अनाथाचा नाथ देऊ, अनुभव सत्य हा. तुका म्हणे बहुतारिती, धरा चित्ती सकळू. लोक हो, इतर काही व्यवहार करू नका, उगीच दुःखी कष्टी मात्र व्हाल. तुम्ही सुखाने या भगवंताची कथा करा, तीच तुम्हाला सर्वथैव तारून नेईल. हा देव अनाथांचा नाथ आहे, तसाच त्याचा सत्य अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ रीतीने या सर्व गोष्टी चित्तामध्ये धारण करा. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जनलोकाचे कापी तू मानू. ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची, अंतरी आशा बहुलोभाची. तुका म्हणी तोची वेडा, त्याचे हानुनी थोबाड फोडा.
मुखाने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतो आणि व्यवहारात मात्र लोकांची मान कापतो. लोकांना मात्र हा ज्ञान सांगतो, परंतु त्याला स्वतःला त्याचा काडीचाही अनुभव नसतो. हा देवाची कथा करतो, पण अंतकरणामध्ये मात्र लोभाची आशा धरतो. त्या कथेतून काहीतरी मिळावे असा लोभ असतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा मनुष्य वेडाच समजावा, त्याला हाणून त्याचे थोबाड फोडावे. काही दुसरा विचारू न लगे करा वाचे फारू, शेट्याना चौधरी पांडेपणू वाहेश्वरी, पापण लगे धुंडावे पाहिजे तरी तेथे जावे, जकातीचा धंदा तेथे पापू वसे सदा, गाई म्हैसी हेडू तू पविक्री महाद्वाडू, तुका म्हणी पाही तेथे पुण्या रिघ नाही. पुढे सांगितलेल्या गोष्टीविषयी फार विचार करावा लागत नाही. हा धड शेठजीही नसतो आणि चौधरीही नाही, पण गावाच्या कारभाराचा बोजा मात्र स्वतःच्या शिरावर वागवतो. पापाचा शोध घेण्यासाठी दुसरीकडे कुठे शोधत जावे लागत नाही. हवे असल्यास त्याच्या ठिकाणीच ते मिळेल. जेथे जकातीचा धंदा चालतो तेथे नेहमीच पापाची वस्ती असते. गाई म्हशींचे कळप हा मनुष्य विकायला नेतो, त्यांच्या तुपाची विक्री करतो, तो महाद्वार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या ठिकाणी पुण्याला प्रवेश सुद्धा मिळत नाही. तुझी माझी आहे जुनी सोयरिकू, आधी बंधू लेकू मग झाली, वाटे करी म्हणून न पुसती आता, परी आहे सत्ता करीन ते, लेकीची लेकरू नातू झाल्यावरी, मंगळ आहे दुरी अंतरलो, बाईलेचा भाऊ पिसू ना सोयरा, म्हणून करा विनोद हा, आकुळी तो करू नये त्याची केली, न बोलावे भले तोशी आता, न मनशिले की माऊशी बहिणू, आम्हा केले धनी पापाचे त्या, बहु पाचा जणी केली विटंबना, नये जाऊ जना तोंड ऐसे, तुका म्हणी आधी मूळ तेची धरू, मागील ते करू उरी आता. देवा, तुझी आणि माझी फार जुनी आणि फार पूर्वीची आधीचीच सोयरीक आहे. बंधू लेख इत्यादी मग नंतर आले. वाटे करी म्हणून ते आता विचारित नसले तरी अजून सुद्धा करीन तशी सत्ता माझ्या हातामध्ये आहे. लेकीला लेकरू होऊन नातू झाल्यानंतर मी जास्तच प्रपंचामध्ये गुरफटून गेलो आणि मंगलमयी प्रभूला अंतरलो. बायकोचा भाऊ हा मोठा द्वाड सोयरा असतो, म्हणूनच त्याच्याविषयी विनोद केला जातो. जे कळण्यासारखे नाही त्या संबंधाने करू नये तेच केले, त्या संबंधी आता न बोलावे हेच चांगले आहे. लेकी मावश्या बहिणी इत्यादी काही म्हणू नये, कारण त्यांनी आम्हाला पापाचे बनवले आहे. या 5 जणींनी माझी फार विटंबना केली, त्यामुळे लोकांना तोंड दाखवू नये असे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आधी मूलस्थान धरूनच मागील उणीव ठेवणार नाही. मागे बहुत झाले खेळू आता बळू ओसरले, हालू नये चालू आता घटरिता पोकळू, भाजल्याची दिशे घडी पट ओढी नसाहे, तुका म्हणी पाहता घडी जगा जोडी अंगारा. या प्रपंचाचे व्यवहाराचे मागे पुष्कळ खेळ झाले आहेत, त्यामुळे आता पूर्वीचे बळ ओसरून गेले आहे. आता काही हालचाल करण्याचे कारण नाही. देहादी लौकिकाचा घट रिकामा झाला असल्यामुळे तो पोकळच राहिला आहे. एखादे वस्त्र भाजून निघाले तरी त्याची घडी दिसते, पण ती हातात धरून पाहताच त्याची घडी विस्कटून जाते. तसेच माझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जळलेल्या वस्त्राची घडी पाहू जाता जगाच्या हातात राखच लागेल. आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा, सोसू शरीराचे भाऊ पडते अवगुणाचे घावू, करावी वेसने दुरी येऊनी नारायणी, जवळील दुरी झालो देवा धरी करी, म्हणूनी देवा वेळोवेळा करी धावा, तुका म्हणे पांडुरंगा दुरी धरू नका अंगा. हे पांडुरंगा, आमच्या अंगात आळस भरला आहे म्हणून तू धावते. या शरीराचे धर्म मी किती सोसू, कारण त्यावर अवगुणांचे घाव एकसारखे पडत आहेत. तुम्ही स्वतः येऊन आमच्यावरील ही संकटे दूर करा. देवा, मी तुमच्या जवळ असणारा पण आता दूर झालो आहे, म्हणून तू मला हाताशी धर. देवा, मी वरचेवर तुमचा धावा करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तुम्ही स्वतःच्या अंगापासून आम्हाला दूर धरू नका. झवविली महारे त्याची व्याली असे पोरे, खरी संताचा मसरू कोपे उभा रोनी करू, बीज तैसे फळू वर आले अमंगळू, तुका म्हणे ठावी ऐसे झाले अनुभवे. महाराने उपभोगल्यामुळेच द्वाड प्रकारची मुले त्या स्त्रीला झाली आहेत,
ही मुले रागाने हात वर करून संतांचा मत्सर करतात. बीज वाईट असल्यामुळेच फळ सुद्धा तसेच वाईट आले. तुकाराम महाराज म्हणतात असे हे मला अनुभवाने समजले आहे. पापी तू नाठवी आपुल्या संचिता ठेवी भाग्यवंता वरी बोलू ध्येयी ना करिता पापाचे डोंगरू दुर्जन पामरू दुराचारी नाठवी तू खळू आपुले करणी देवाचे निंदोनी बोलतसे तुका म्हणे त्याच्या तोंडा लागू काठी नाही जग जेठी जया चित्ती. हा पापी माणूस आपल्या संचित कर्मास आठवत नाही, उलट भगवंतावर मात्र बोल ठेवतो. डोंगरा एवढे पाप करताना कधी हा भीत नाही असा हा दुर्जन पापे आचरणारा असतो. हा दुष्ट आपली वाईट करणी कधी आठवत नाही, देवाला मात्र निंदा करून बोलत असतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये जगजटी नाही त्याच्या तोंडावर काठी पडू. आधी देव पाहता वावू कैचा प्रारंभ दाशी ठावू कार्य रडतोशी मानाव लागे विठ्ठलो चरणाव दुजे पण झाले वावू त्रिभुवनाचे नाही ठावू तुका म्हणे खरे पाही विठ्ठल पाहो नियाराही. हा जर देह पाहिला तर तो व्यर्थच आहे. तिथे प्रारब्धाला कुठून स्थान येणार. मना तू उगीच का रडतोस. या विठ्ठल चरणास तू स्पर्श कर. दुजेपणाची भावना व्यर्थ आहे, तिला त्रिभुवनात सुद्धा स्थान नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरे काय आहे ते नीट पाहून सर्वत्र भरलेला विठ्ठलच पहा. स्त्रिया धनवाही खोटी नागवले मोठे मोठे म्हणून सांडा दोनी सुख पावालू निदानी सर्व दुःखाशी कारणू हीच दोन्हीच प्रमाणू आशा सर्वस्वे सांडावी तेने निज पदवी पावावी देह लोभे नाडला घाला यमाचा पडला तुका म्हणे निरापेक्षा काही न धरावी अपेक्षा. स्त्री आणि धन हे सर्व खोटे आहे, यांच्यामुळेच मोठे मोठे फसले आहेत. म्हणून तुम्ही या दोन्ही गोष्टींना सोडून द्यावे, त्यामुळेच शेवटी तुम्ही सुखी व्हाल. सर्व प्रकारच्या दुःखांना याच दोन गोष्टी कारण झाल्या आहेत. अशा सर्वस्वी सोडून द्यावी आणि निज पदाची पदवी प्राप्त करून घ्यावी. देह लोभाने नडला जातो आणि त्यावर यमाचा घाला पडतो. तुकाराम महाराज म्हणतात आपण कोणतीही अपेक्षा न धरता निरपेक्ष होऊन राहावे. जे जे व्हावे संकल्पे तेचे पुण्य होय पापू कारण ते मनापाशी मिळविल्या मिळेरसे सांडी मांडी हाले चाली राहे तरी भली बोली तुका म्हणे सारू नाव जीवनाचे सागरू. जो जो संकल्प करावा तो तो पाप पुण्यरूप होतो. कारण हे सर्व आपल्या मनामुळेच होते. ते ज्या विषयामध्ये मिळवावे त्याच विषयामध्ये ते रमून जाते. नाना प्रकारच्या खटाटोपांची हालचाल जर बंद राहील तरच चांगली गती आहे. तुकाराम महाराज म्हणतात पाण्याचे नाव सागर आहे, हेच एक त्याचे सार आहे. ओले मातीचा भरवसा कारे धरेशे मानसा डोळे चिरीव चांगले वृद्धपणे सरक्या झाले नाक सरळ चांगले हे उन्हानवटे लागले तुका म्हणे आले नाही तव हरीला भजरे काही. अरे ओल्या मातीच्या बनलेल्या माणसा, या देहाचा भरवसा तू का धरतोस. आज तुझे हे डोळे मोठे चांगले रेखीवाने देखणे दिसत आहेत, पण म्हातारपणी त्याची सरकी सारखी अवस्था होईल. आज नाक चांगले सरळ आहे, पण उद्या ते हनवटीला येऊन टेकेल. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे जोपर्यंत मरण आले नाही तोपर्यंतच तू या श्रीहरीला भज. तुम्हा सांगतो कलयुगा फळू पुढे होईल ब्रह्मगोळू आम्हा म्हणतील कंटकू ऐसा पाडेते दंडकू. स्त्रिया पूजुनी सरे देती भलते स्त्रियशी भलते जाती श्रेष्ठ वर्ण वेद विद्वांसू अंगीकारी मध्यमांसू चारी वर्ण 18 याती सकळ करीती एक पंक्ती म्हणती अंबेचा क्रीडा कल्लोळू शिवरूप प्राणी सकळू ऐशी होईल शकून देतो अगोदर सांगून जातो तुका सद्गुरु दास्य करी सिद्धी पाणी वाही घरी. तुम्हाला मी या कलियुगाचे फळ सांगतो. पुढे सारा सबगोलांकार होणार आहे. आमच्या सारख्यांना कंटक म्हणण्याचा दंडक निर्माण होईल. स्त्रियांची पूजा करून त्यांना मोत्यांच्या माळा लोक अर्पण करतील. वाटेल त्या स्त्रियाबरोबर वाटेल ते पुरुष जातील. वेद जाणणारा श्रेष्ठ ब्राह्मण वर्ग मध्य मांसांचा स्वीकार करील. 4 वर्ण आणि अन्य जातीमधील सर्व लोक एका पंक्तीला बसतील.
ते म्हणतील की हा सर्व श्री अंबेचा क्रीडा कल्लोळ आहे आणि सर्व प्राणी शिवरूप आहेत. अशा प्रकारे सर्व घडून येईल. याप्रमाणे मी अगोदरच शकून सांगून जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रसंगी श्री सद्गुरुनाथाचे दास्य कराल तर तुमच्या घरी रुद्धी पाणी भरतील. या हरिदासांची भेटी घेता नरका उभयताशी जाता, माते परिस थोरी कथा भाड घेता नुलाजे, देता घेता नरकवासी उभयताशी रवरव, तुका म्हणे नरक गावा जाती हवा धरुणी. जे हरिदास हरिकथेची थोरवी मातेप्रमाणे असते, तिला विकून पैसे घेताना त्यांना लाज वाटत नाही, अशा हरिदासांची भेट घेतल्यास उभयतांना नरकाला जावे लागेल. असे द्रव्य देणारा आणि घेणारा दोघेही नरकाला जाणारे आहेत. उभयतांना रवरव नरकाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हे लोक हाव धरून नरकात जातात. देव गावा द्यावा ऐसे झाले, परदेशी नाही उगले, वडिलांनी धाकुले नाही ऐसे झाले दुसरे ते, नाही लागत मुळे होणी सुरत जन आणि जननी, लागल्या लागे त्यागे सांडुनी, लोभी मांडणी संयोगाची, शिव बाटला जीवदशे बहुत ओत तो आले ठसे, हिन झाली भूषणाचे इच्छे निवडती कैसे गुणागुणू, आता ही उताश तो बरे अवघे एकच मोहरे, पिटिलिया विन नव्हे खरे निवडे बरे जाती शुद्ध, तुका उता वेळ याजसाठी आहे ते निवेदिन पोटी, आवडी द्यावी जी येथे लाठी तुझी जग जेठी कीर्ती वाखानीनो. मी परदेशी नसून शांत चित्ताने या देवाचेच गुणगान आणि ध्यान करावे असे आहे. वडीलपण आणि धाकटेपणा नाहीसा होऊन दुजेपणाचा भाव संपलेला आहे. मूळच्या नात्याशिवाय मला इतर नातेवाईक किंवा आई वगैरेची जरूर नाही. या नात्यांचा जर काही लाभ झाला तर मी त्यांचा त्याग करीन आणि लोभाने भेटीची व्यवस्था करीन. हा शिवरूप असलेला परमेश्वरच जीवदशेने विस्तारलेला आहे. त्याचेच सर्वत्र ठसे उमटलेले आहेत. नाना भूषणांच्या इच्छेने त्यानेच हीन रूप धारण केले असल्यामुळे इथे गुणावगुणांची निवड कशी करावी. या मोहरास अग्नीत टाकल्यानेच ती कसोटीस उतरणार आहे. पैलू पाडल्याशिवाय याची शुद्ध जातीची निवड कशी काय ठरणार. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठीच मी उतावीळ झालो आहे. जे माझ्या मनात आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. हे देवा, तुझी कीर्ती मी वर्णन करीन एवढीच माझी एक मोठी आवड आहे. ती आवड तुम्ही पूर्ण करा. भोगी झाला त्यागू गीती गाता पांडुरंगू, इंद्रियांचा लागू आम्हावरुनी चुकला, करुणी ठेविलो निचळू भय नाही तळमळू, घेतला सकळू अवघा भारू विठ्ठली, तळी पक्षिणीचे परी नखे चोचे चारा धरी, आणून या घरी मुखी घाली बाळका, तुका म्हणी आवडी आम्हा पायी दिली बुडी, आहे तेथे जोडी जन्मांतरीचे ठेवणे. या पांडुरंगाचे नाम गीतामधून गात असताना भोगाच्या ठिकाणीच त्याग निर्माण झाला आणि इंद्रियांचा संबंध आमच्याशी जो होता तो संपून गेला. मी माझे मन निश्चल करून ठेवले आहे. त्यामुळे मला भय किंवा तळमळ वाटत नाही. कारण आमचा सर्व भार या विठ्ठलाने घेतला आहे. ज्याप्रमाणे पक्षीन पृथ्वीवर झडप घालते आणि चोचीमध्ये किंवा नखामध्ये चारा धरते आणि घरी येऊन आपल्या बालकाच्या मुखामध्ये घालते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणेच आम्ही मोठ्या आवडीने त्या श्रीहरीच्या पायी बुडी दिलेली आहे. त्या ठिकाणी जन्म जन्मांतरीच्या ठेव्याची साठ्याची प्राप्ती आम्हाला झाली आहे. कुंकवाची ठेवा ठेवी बोडका देवी काशाला, दिवस गमा भरा पोटू कागे नटू नटावा, दिमाक हा कोणा दावा लटकी जीवा चरफडू, तुका म्हणे झोंडगी हो पुंदा काहू कोरडी. हे बोडका देवी, तुला कुंकवाची कशासाठी उठा ठेवावी. कसे तरी पोट भरून तू दिवस कंठावेस. हा नटाप्रमाणे नटवेपणा कशासाठी. हा सर्व दिमाग कुणासाठी आहे. कुणाला दाखवायचा आहे. उगीच जीवाला लटकी चरफड कशासाठी लावून घेतेस. तुकाराम महाराज म्हणतात, निर्लज्ज बाई, उगीच तू कशासाठी हा नखरा करीत आहेस. तुझे प्रेम माझ्या हृदयी आवडी, चरण न सोडी पांडुरंगा, कास याशी नविशी थोरी वाकरणी, काय तुझे उनी होईल देवा. चातकाची चिंता हरणी जळधरे, काय त्याचे सरे थोरपणू,
चंद्रचकोरांचा पुरवी सोहळा, काय त्याची कळा नून होयू. तुका म्हणे मजू अनाथा सांभाळी, हृदय कमळी स्थिर राही. देवा तुझे प्रेम माझ्या हृदयामध्ये असावे, हीच माझ्या मनाची आवड आहे. मी तुझे चरण कदापि सोडणार नाही. तुझ्या मोठेपणासाठी तू आम्हाला उगीच का कष्ट देतोयस. देवा तू जर आमच्याकडे लक्ष दिलेस तर तुझे काही कमी होणार आहे का. चातकांची तहान मेघाने दूर केली म्हणून त्याचे थोरपण संपते काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मग अनाथाचा सांभाळ तुम्हीच करावा आणि माझ्या हृदय कमली तुम्ही येऊन स्थिर व्हावे. आम्ही आहे ते जीवनारू, न लगे स्वसावे डोंगरू. सुखाचे व्यवहारू तेनेचे वाढले, ठेवा जोडला मिरासी, ठाव झाला पायापासी. नव्हे आणि काशी रिग तेथे यावया, बळी दिला जीव भाऊ नेने आणि कांचे नावू. धरीला एक भाऊ तो विश्वास फळला, तुका म्हणे जालू बळी आम्ही निकट जवळी. बोलिलो ते पाळी वचन स्वामी आमचे. कामाचे डोंगर न स्वसता आम्ही ऐतेच वाढलेले जेवणार आहोत. या योगाने सुखाचा व्यवहार वाढला जाणार आहे. देवाच्या पायाशी आम्हाला आश्रयस्थान मिळाले असल्यामुळे आमचा वडिलार्जित ठेवाचा आम्हाला मिळाल्याप्रमाणे झाला आहे. आता या ठिकाणी इतरांना यायला प्रवेशच नाही. इथे आम्ही आपला जीवभाव बळी दिला असून आम्ही इतर कुणाचे नाव जाणत नाही. इथेच आम्ही एक भावाने विश्वास धारण केला आणि तो शेवटी फलद्रूप झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवाच्या जवळ राहून वास्तव्य केले असल्यामुळे आम्ही आता बलवान झालो आहोत. आम्ही जे काही बोलतो त्याप्रमाणे हा माझा स्वामी आमचे वचन पाळतो. न लगावी दिठे माझे तुझे मुखवटे, आधी पाऊले पाऊले ते मी पाहेन ते भले. देईन हे काया वरे सांडणे सांडाया, तुका म्हणे देवा बहु आवडशी जीवा. देवा तुझ्या श्रीमुखाला माझी दृष्ट लागू नये म्हणून मी तुझी पावलेच सुरुवातीला पाहीन, तेच अधिक चांगले होईल. मी तुला माझे हे शरीर वर भरीस भर म्हणून देईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझ्या जीवाला फार आवडतोस रे. हो नामची योगत पे करू बापे जाणावी, गीत संत संगे गाऊ उभे ठाऊ जागरणे. आमुचा तो नव्हे लागू करू त्यागू जावया, तुका म्हणे इंद्रियासी हे चिरशी रंगवू. योग आणि तपादी साधने करणे आमचा बाप तरी जाणत होता का. संतांच्या संगतीने आम्ही या श्रीहरीचे गीत गाऊ आणि त्याच्या जागरणामध्ये ठामपणे उभे राहू. सर्व इंद्रिय विषयांचा त्याग करावा तर तेवढी शक्ती आमच्यामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या नामरूपाच्या रसामध्ये आम्ही आमच्या इंद्रियांना रंगून काढू. नाम तारक भवसिंधू विठ्ठल तारक भवसिंधू, नाम तारक तयारी मित्रू समता त्यागून या क्रोधू. नामधारक तया कदापि न घडे विषयाचा बाधू, ज्या नामी तरले शुकाधिकू नारद संत मुनिजन साधू. जाणून आजे नसरे ते नेनती जैसा गज अंधू, सहज तुकया नामची जपता स्वरूपी वेधू. या श्रीहरीचे नाम हे भवसिंधू तरुण नेणारे आहे. हा विठ्ठल सुद्धा भवसिंधू तारणार आहे. जो भगवंताच्या नामाचा धारक आहे त्याला शत्रू आणि मित्र सारखेच वाटतात. त्यांनी क्रोधाचा त्याग केलेला असतो. जो नामधारक आहे त्याला कधीच नाना विषयांची बाधा होणार नाही. शुकाधिक मुनी नारदादी संत अनेक मुनिजन आणि साधू पुरुष या नामानेच तरले आहेत. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसांना हत्ती नीटपणे समजत नाही त्याप्रमाणेच हे लोक सुद्धा ही गोष्ट जाणत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, परंतु मला मात्र सहजपणे नामाचा जप करतानाच स्वरूपाशी वेध जडल्याचा लाभ होतो. आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळीचा विश्वास नामाचा एका भावी, तरीच हरीचे दास म्हणवितास लागिजे निर्वासना कीजे चित्त आधी. गाऊ नाचू प्रेमी आनंदे कीर्तनी भुक्ती मुक्ती दोन्ही नमगू तुझू. तुका म्हणे देवायसे यांची सेवा द्यावी जी केशवा जन्मोजन्मी. या श्रीहरीच्या नामावर एकनिष्ठपणाने विश्वास ठेवावा. हाच आमच्या वैष्णवांच्या कुळाचा कुळधर्म आहे. चित्तामधील सर्व वासना दूर केल्या तरच हे श्रीहरीचे दास स्तुतीला योग्य होतात. देवा या भगवंताच्या कीर्तनामध्ये प्रेमाने नाचून गीत गाऊ. आम्ही तुला काही मुक्ती भुक्ती किंवा यापैकी काही मागणार नाही.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा प्रकारचे लक्षण ज्यांचे आहे अशा संतांची सेवा मला जन्मोजन्मी घडावी. पावलो हा देह कागत आली न्यायी, न घडे उपाये घडू आले. आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दातारे देऊन या. अंधळ्याचे पाठी धनाची चरवी, अघटित देवी घडू आली. तुका म्हणी युग घडला बरवा, आता कास देवा न सोडी मी. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडावी या काकतालीय न्यायाने औचितपणे हा नरदेह प्राप्त झाला आहे. दात्या देवाने मला अभय देऊन यापुढे माझी जन्मजन्मांतरे दूर करून देहाचा सुद्धा नाश करावा. एखाद्या आंधळ्याला औचितपणाने धनाचा हंडा सापडावा, त्याप्रमाणे अघटितपणे हे घडून आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा नरदेह मिळण्याचा योग मोठा चांगला आला आहे. देवा आता तुझी कास मी काही सोडणार नाही. कळे परी न सुटे गाठी, झाले पोटी कुपथू. अहंकाराची अंधने जीवू, राहे किवो केली ते. हे कडाची एकीच ओढी, तेही खोडी सांगते. तुका म्हणे सांगू किती, काही चित्ते न राहे. स्वहिताविषयी सर्व काही कळते, मात्र प्रपंचाविषयाची गाठ काही सुटत नाही. काही पोटात कुपथेही झाले आहे. जीव हा अहंकारालाच वाहिलेला आहे, त्याची कीव तरी किती करावी. या एकटाची हीच एक ओढ आहे, हीच खोड त्याला लागलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, चित्तामध्ये काहीच राहत नाही, या संबंधी मी तुला सांगावे किती. सांडावी हे भिडू अधमाचे चाळे, मध्यपी बरडे भलत्या छंदे. ऐसे तव तुम्ही नाही जी दिसतो, काही अनुचित उदलित. फाटा झाला त्याची नाही ओढावारा, वेरसाची खरा हाटू गुणू. तुका म्हणे नाही ज्याच्या बापा ताळा, तो देखे विटाळा संतांगी. सर्व भिडभाड सोडून द्यावी हे अधम माणसाचे चाळे आहेत. मध्यपी माणूस भलते चाळे करून बडबडत असतो. लोक हो असे तर तुम्ही काही दिसत नाही, पण हे असे भलतेच अनुचित काय हे बोललात. जो भटकत राहिला आहे त्याला कसलीच मर्यादा उरत नाही, आणि विचारशून्य दांडगा असतो त्याचा गुण दूर जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे बापा, ज्याचा काही हिशोब लागत नाही त्याचा संतांच्या अंगी विटाळ होतो, किंवा ज्याच्या बापाचा पत्ता लागत नाही तो संतांच्या अंगी दोष पाहतो. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावली म्हणू लागली शे गोडे, ते जीवे न सोडे ऐसे झाले. तुका म्हणी आम्ही केली जे लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. देवा तुझे हे सगुण आणि साजरे गोजरे रूप मला फार रे आवडते. त्याला पाहताच माझे डोळे सुखावून गेले आहेत. हे पांडुरंगा, आता मी जसे तुला पाहत आहे तसाच तू माझ्या दृष्टीपुढे उभा राहा. तुझ्या या रूपाचीच माझ्या मनाला गोडी लागली असून त्यासाठीच ते लालचावलेले आहेत. जरी जीव गेला तरी ते त्याला सोडणार नाहीत असे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लढीवाळांनी जो जो हट्ट केला तो तो तुम्ही मायबापांनी पूर्ण करावा. हिरळी कर्धराई शीतबुंदू पाविकाई, या सुखा नाही अंत पारू पाहता. म्हणून करा लाहू नका मागे पुढे पाहू, अवघ्या मध्ये आहू अवघे सावचित्तो तू. तीर्थीन येते तुळणी आजी या सुखाचे धनी, जे काही गये उनी जी आगडी असते. येथे धरी लाजू वर्णाभिमानू काजू, नाडला सहजू तुका म्हणे तो येथे. एखाद्या तिळा एवढे किंवा अर्ध्या राई एवढे बिंदू मात्र जरी सुख मिळाले तरी त्याच्या सुखाला अंतपार नाही असे समजावे. म्हणून याच सुखाचा लाभ होईल असे करा. याविषयी मागे पुढे पाहू नका. सर्व इंद्रिय सावध आहेत तोपर्यंतच या सुखाचा लाभ करून घ्या. काशी गया इत्यादी क्षेत्रांसारखी जी मोठी आणि श्रेष्ठ तीर्थक्षेत्रे आहेत त्यांच्या तुलनेत सुद्धा आजच्या या सुखाची तृप्ती येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी जो कोणी लाज धरील किंवा वर्णाभिमान धारण करील तो फसला जाईल. असे हे भगवंताचे सुख आहे. विठोबाचे नाम ज्याचे मुखे नित्यू, त्या देखील आपतित उद्धरते. विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे, तरी तो काळाचे दात ठेशी. बहुत तारिले सांगो किती आता, ऐसा कोणी दाता तुझा नाही.
तुका म्हणे म्याही ऐकून या कीर्ती धरीला एकांती हृदया माझी. ज्याच्या मुखामध्ये नित्य विठोबाचे नाम आहे त्याला पाहताच पातकी लोकांचा सुद्धा उद्धार होऊन जातो. मोठ्या भक्तिभावाने जो वाणीने विठ्ठल विठ्ठल असे म्हणतो तो काळाचे सुद्धा दात ठेचतो. नामस्मरणामुळे या देवाने किती जणांचा उद्धार केला म्हणून सांगू. असा दाता दुसरा कोणीही झाला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाची अशी ही कीर्ती ऐकून मी त्याला माझ्या हृदयाशी धरले आहे. होळे भक्त भाव धरे ती मानसी त्याशी ऋषिकेशी जवळीचू. भाव नाही म्हणे अभाविक सदा त्याची आम्ही खेदा काय सांगू. गणिके सारिकी नामे उधरली सज्ञाने पडिली खटाटोपी. तुका म्हणे काय शुद्ध माझी जाती थोर केली ख्याती हरिनामी. भोळे भक्त मनामध्ये भाव धरतात म्हणून हा ऋषिकेशी त्यांच्याच जवळ असतो. आणि ज्याच्या मनामध्ये मुळीच भाव नसतो असे जे अभाविक असतात त्यांच्या दुःखासंबंधी मी काय सांगावे. गणिकेसारखी पापी स्त्री सुद्धा केवळ याच्या नामामुळेच उद्धरून गेली. आणि अहंकारी ज्ञानी माणसे मात्र नाना प्रकारच्या साधनांच्या खटाटोपामध्ये अडकून पडतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझी जाती तरी काही शुद्ध होती का, पण या हरिनामामुळे माझी थोर कीर्ती सर्वत्र पसरली गेली. हाड पडे काढी तरी ते बहुतो पाणी खोडी दुर्जनाची संगती बहुतांचे घात होते. एक पडे माशी तरी ते बहु अन्ननाशी. तुका म्हणे रांडू ऐशी काते व्याली भांडू. पाण्यामध्ये जर काठी आडवी पडली किंवा दुसरं काहीतरी आडवं पडलं तर पाणी जायला प्रतिबंध निर्माण होतो आणि पाणी थांबतं. त्याचप्रमाणे दुर्जनाच्या संगतीमध्ये पुष्कळ प्रकारचे आघात होतात. अन्नामध्ये एखादी जरी माशी पडली तरी ते सर्व अन्न नासून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या भांडखोर आणि दुष्ट माणसास ही रांड व्यर्थपणे कावी आली. पंढरीचे बा भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीशे गेला पुन्हा जन्मा नाही आला. अरे या पंढरपूर नगरीमध्ये नांदणारे भूत फारच मोठे विलक्षण आहे. ते या वाटेने जे कोणी येतील जातील त्यांना झपाटते. या ठिकाणी कोणी जाऊ नका रे, कारण येथे जो कोणी गेला तो परत फिरलाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी जो एकदा या पंढरपूरला गेलो ते पुन्हा म्हणून जन्माला परत कधीच आलो नाही. भरवी दुकाने बैसावी श्रवण मननो असावी सार असाराचे पोती ग्राहिक पाहुनी करारिती. उगेचे फुगू नका घालू पूर्ण साठवावा मालू. सत्य तराजू पैधरा नका कृत्रिम विकरा. तुका झाला वाणी चुकवून चौर्या शिचा खाणी. चांगले दुकानी बसावे आणि भगवंताचे अनुसंधान श्रवण आणि मनन कायमचे चित्तामध्ये धरावे. नीट गिराईक पाहून सार आणि आसाराची पोती रिकामी करावीत. उगीच गाल फुगून न बसता मालाचा साठा पूर्णपणे करावा. सत्याचा तराजू नीटपणे धरावा आणि कृत्रिमपणे विक्री करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, मी वाणी झालो असून 84 लक्ष जन्मांच्या खेपा चुकवल्या आहेत. काय करू आता या मना न संधी विषयांचे वासना. प्रार्थिता ही राहे ना आजरे पतना नेऊ पाही. आता धावी धावी गा श्रीहरी गेलो वाया नाही तरी. न दिशी कोणी आवरी आणि तुझा तयाशी. न राही की ठाई एकी घडी चित्त तळतडा तोडी. भरले विषय भोवडी घालू पाहे उडी भवडोही. आशा तृष्णा कल्पना पापिनी घात मांडला माझा यानी. तुका म्हणे चक्रपाणी काय अजोनी पाहतोशी. देवा, माझ्या या मनास आता मी काय करू. ते काही विषयांची वासना सोडित नाही. किती जरी याची प्रार्थना केली तरी ते मोठ्या आदराने मला अधोगतीला घेऊन जात आहे. भगवंता, आता तूच लवकर धावते, नाहीतर आता मी वाया गेलो आहे. माझ्या मनास आवरून धरेल असे आता दुसरे कुणीही दिसत नाही. माझे चित्त एका ठिकाणावर एक क्षणभर सुद्धा थांबत नाही. ते तडातड मला तोडते आणि विषयांच्या भोवंडीमध्ये सापडते आणि या भवसागराच्या डोहामध्ये उडी घालू पाहते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा तृष्णा कल्पना या पापिनीने माझा नाश मानला आहे. हे चक्रपाणी देवा, अजून तू कशाची वाट पाहत आहेस. तू ताबडतोब धावून ये आणि माझा सांभाळ कर.